हॅलो नमस्कार, मी प्रियंका. द गार्डन गेम्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बऱ्याच दिवसांनी बाल्कनीमध्ये मी व्हिडिओ करते आहे. झाडांचा अपडेट हा खूप दिवस दिला नव्हता, तर हे तुम्ही बघू शकताय. अबोली आहे, हार्ड प्रूनिंग नंतर ही परत छान वाढती आहे. नंतर गवती चहा, विड्याची पानं देखील वाढत आहेत. हा पांढरा गुलाब नवीनच आणला आहे. इथे पण विड्याचीच पानं आहेत. ब्रह्मकमळ, गुलाब, जास्वंद, इथे नवीन जास्वंदाचं फूल पण आलंय, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, गुलाबी आहे. तर ही अशी सगळी छान छान झाडं. मनी प्लांट देखील खूप वाढलाय. तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हिवाळा चालू झालाय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघणार आहे की झाडांना पाणी कधी द्यायचं आणि किती द्यायचं. तर सध्या हवेमध्ये रात्री आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ही हवेमध्ये खूप मॉइश्चर असतं, त्यामुळे सकाळी झाडांना पाणी द्यायचं नाही आहे. आपण बघूयात मातीची कंडिशन. हे बघा, इथे आता ही वरची लेयर जरी कडक असली तरी आतमध्ये हलवल्यानंतर माती ओली आहे, म्हणजे पूर्ण ओली नाही आहे, पण मातीमध्ये थोडासा हलका ओलावा आहे. तर हिवाळ्यामध्ये स्पेशली आपण झाडांना संध्याकाळच्या वेळी पाणी देतो किंवा दुपारी एक 10-11 नंतर झाडांना पाणी द्यायचं आहे. म्हणजे काय होतं, पाणी हे कुंडीमध्ये चांगलं मुरतं आणि मॉइश्चर साठून राहत नाही आणि दिवसभर ते उन्हाने पण पाण्याची थोडीशी वाफ होते आणि पाणी जिरून जातं. जर तुम्ही सकाळ लवकर दिलं तर फॉगी असतं मॉर्निंगमध्ये आणि मॉइश्चर देखील खूप असतं, दव साठलेली असतात पानांवरती, तर त्यामुळे झाडं खराब होतात. तर सकाळी हिवाळ्यामध्ये पाणी शक्यतो नाही द्यायचं आहे. जेव्हा माती साधारण एक 2-3 इंचापर्यंत वाळलेली नसते तोपर्यंत झाडांना पाणी द्यायचं नाही आहे. आणि स्पेशली अशी झाडं म्हणजेच स्नेक प्लांट झाला, रबर झाला किंवा इंडोर प्लांट झाली, तर या झाडांना तुम्ही एकाड एक दिवस पाणी देऊ शकता तुमच्या एरियातल्या कंडिशननुसार. मातीची कंडिशन आणि एकूणच हिवाळ्यात तुमच्या इथे कशी कंडिशन असते तर त्यानुसार तुम्ही झाडांना पाणी द्यायचं आहे. खूप ओलसर झाड ठेवायचं नाही आहे. थोडंसं एक 20-30% मातीमध्ये ओलावा आहे एवढं हिवाळ्यामध्ये पुरेसं असतं झाडांच्या वाढीसाठी. हिवाळ्यामध्ये सगळ्या झाडांची काळजी कशी घ्यायची यावरचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन आणि स्पेशली तुळशीची काळजी कशी घ्यायची यावरचा देखील व्हिडिओ हा लवकरच येणार आहे. तर हे 2 महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच पोस्ट होतील. तर त्यासाठी स्टे ट्यून विथ चॅनल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.